त्याच्यात मग ते उन्हाळ्यात खड्डा खोदा, मग तो तापू द्या, मग नंतर त्याच्यात ते झाड लावा, खड्डा भरून घ्या, शेणखत घाला, पालापाचोळा घाला आणि नंतर त्याच्यावर झाड लावा. मग ते कलमी झाड विकत आणा. मग कलमी झाड विकत आणल्याचा तोटा काय असतो की त्याच्या मुळ्या छोट्या पिशवीत असतात आणि त्या गुंडाळलेल्या असतात पूर्ण. मग ते जेव्हा इथं आणून तुम्ही लावता तेव्हा त्या मुळ्या हलतात, त्या डिस्टर्ब होतात. मग परत तिथल्या त्या वातावरणात आणि त्या मातीशी एकरूप व्हायला त्याला वेळ जातो झाडाला. मग त्यापेक्षा ही जी पद्धत आहे, जूनच्या पहिला पाऊस पडला की पहिल्या आठवड्यात पाहरीनं होल घ्यायचा, जिथं आपल्याला झाड लावायचं तिथं पार ठोकायची हातोड्यानं 2 फूट 2 फूट ठोकली की हलवून काढायची आणि तो 2 फुटाचा होल आहे तो राख किंवा कुजलेलं शेणखत किंवा मग गांडूळ खत या 2 गोष्टींनी भरून घ्यायचा. जसं सुरंगाचा होल काढी तसं भरून घ्यायचं आणि त्याच्यावरती उगवलेलं आंब्याचं कुठल्याही जातीचं रोपटं असू द्या ते आणायचं. आंब्याचं झाड हे सोटमूळ प्रकारचं असतं, मग ती उपटून आणायची आणि ती बरोबर त्या होलमध्ये लावायची. मग ती लावल्यानंतर त्याला पाणी द्यावं लागत नाही का, तर पावसाळ्याचा असतो. ते 2 फूट जे खत भरलंय ना ते एका वर्षाच्या वाढीसाठी भरपूर होतं आणि एका वर्षात ते झाड 4 फूट वाढतं. 4 फूट वाढल्यानंतर ह्या जूनला आपण लावलेलं असतं, पुढच्या जूनच्या सुरुवातीला त्याचा शेंडा मारायचा आणि जागेवरतीच कलम लावायचं त्या फांदीला. तुम्हाला जे कुठलं पाहिजे असेल, हापूस, केशर, पायरी कुठलं पाहिजे ते कलम बांधायचं आणि त्याच उन्हाळ्यात त्या झाडाला 2 तरी आंबे लागतात. ह्या वर्षी झाड लावायचं, दुसऱ्या वर्षी त्याचं फळ खायचं. बापरे, बरं आहे ना. आणि इतका जोर असतो का, तर जागेवर झाड वाढलेलं असतं त्यामुळे त्याला जास्त जोर सुटत जाते, हे होत जातात ना. आणि सोटमुळ असल्यामुळे एका वर्षात ते 2 फूट खाली जातं आणि ते खताच्या वाढ तेवढं खत भरपूर होतं त्याला. त्यामुळे एकदा सुरुवातीला जी वाढ असते ना जोमाची, त्या आयुष्यभर जोरातच झाड राहतं. म्हणजे कलमाचा पैसा वाचला, खड्डा खोदायचा पैसा वाचला आणि झाड पण चांगलं. छान दिली आहे टीप.